नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे। आता आपल्या घरामध्ये सुरू होतात वेगवेगळे दह्याचे आणि ताकाचे पदार्थ। कारण दही आणि ताक हे उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्याचं काम करतात। ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ येतो तो म्हणजे रायता। मग भलेही तो बुंदी रायता असो किंवा आपला काकडी टोमॅटोचा रायता असो किंवा वेगवेगळ्या कोशिंबिरी असो। तर आज आपण त्यापैकी सगळ्यांचाच आवडता झटपट होणारा बुंदी रायता कसा बनवायचा ते बघणार आहोत। ह्यासाठी मी एका बाउलमध्ये ह्या कपाने 1 कप दही घेतलेलं आहे। हे दही सर्वात आधी मस्त फेटून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या ठेवायच्या नाही। आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे चाट मसाला। त्याच्यानंतर ही आहे पिठी साखर। दही माझं खूप आंबट नाही आहे त्याच्यामुळे मी साखर 1 चमचा घातलेली आहे। हे आहे थोडंसं लाल मिरची पावडर। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत हे आहे काळं मीठ। थोडीशी जिऱ्याची पावडर देखील ह्याच्यात घालायची आहे आणि हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर हे जे पाणी आहे हे पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मी नॉर्मलच पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्याच्या नंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बुंदी घालून घेतलेली आहे। मी डायरेक्ट बुंदी दह्यात घातलेली आहे कारण मला खाण्यासाठी अजून अर्धा तास आहे आणि हा रायता मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे। पण तुम्हाला जर लगेचच्या लगेचच रायता खायचा असेल तर जोपर्यंत आपण दही फेटून बाकी प्रोसेस करेपर्यंत ही बुंदी तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे। इन्स्टंट खायची असेल तर बुंदी कधीही पाण्यात भिजून मगच ती दह्यात घालायची आहे। आता ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं मोहरीचा तडका देखील घालू शकता, पण मी घातलेला नाही आहे। हा बुंदी रायता खाण्यासाठी तयार आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा। आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।